आहे भारदे हायस्कूल विद्यार्थिनी अमरापूरची आदरणीय निलेशजी लंके साहेब आणि आदरणीय ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ते सुप्रसिद्ध असे गायक आदरणीय आनंद शिंदे यांचं 2च मिनिटांमध्ये आगमन होत आहे। तोपर्यंत आलेले आहेत हॅलो हॅलो चेक हॅलो आदरणीय काकांचं आणि आदरणीय निलेश लिंके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो आपण येऊन बसावं। महिलांच्या बाजूला कुणी पुरुष मंडळी बसणार नाही याची काळजी घ्या। महिला अजून येत आहेत। पुन्हा एकदा मी आदरणीय ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त हे पहा हे देव खाली बसून घ्या नाही ते इकडे येऊन बसा तुम्ही सर्व तरुण मित्र। माझ्या मित्रांनो विनंती आहे तुम्ही खाली बसून घ्या नाही ते इकडे या। या इकडे पुढे येऊन बसा। कार्यक्रमाला लगेच सुरुवात होत आहे। आदरणीय खासदार निलेशजी लंके साहेब, आदरणीय ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे आणि आदरणीय आनंद शिंदे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। नंद किशोरा
थँक्यू, धन्यवाद. आदरणीय खासदार निलेशजी लंके साहेब आणि आदरणीय ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतो, महिलांच्या बाजूला कोणीही पुरुष मंडळी बसू नका. या बाजूला जे पुरुष मंडळी आहेत त्यांना विनंती, बाजूला बसा. आदरणीय केसभट साहेब, जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. हे पहा, सर्वांना विनंती आहे, शक्यतो कोणी वर येऊ नका. मोजक्याच खुर्च्या आहेत आणि शिंदे साहेबांचा कार्यक्रम होणार आहे, तरी सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी सन्माननीय आनंदजी शिंदे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजा. आणि सर्वांना विनंती आहे, आपण सर्व नेते मंडळींना विनंती आहे, आपण खाली जाऊ. ही जी तरुण मंडळी उभी आहे ना, पुढे येऊन बसा ना. कार्यक्रम पुढे येऊन बघा, जरा मजा येईल. स्टेजवरील मान्यवरांना विनंती आहे, आपल्या बसण्यासाठी खुर्च्या आहेत, उभं कुणी राहू नका. स्टेजवरील सर्व वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपवृद्ध अशा ज्येष्ठांना विनंती आहे, आणि जे आजूबाजूला उभे आहेत समोर येऊन बसा, की ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते गायक आलेले आहेत. आदरणीय खासदार निलेशजी लंके साहेब आणि आदरणीय प्रताप काका ढाकणे यांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होत आहे. मी या ठिकाणी आलेल्या सर्व शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींचं ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे मित्रमंडळाच्या वतीनं प्रथमतः शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज काकांचा वाढदिवस. हे पहा, स्टेजवर जे उभे आहेत ना, हे खाली बसून घ्या. आज ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे यांचा वाढदिवस. संघर्ष 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 काय असतो? शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील जनसामान्यांच्या सुखदुःखाला वाचा फोडण्यासाठी संघर्ष काकांचा, नेतृत्व बहुजनांचं, असा हा संघर्ष योद्धा. या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थोड्याच वेळामध्ये खासदार निलेशजी लंके आणि शेवगाव पाथर्डी तालुक्याचे भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे अतिशय आदराने पाहिलं जातं असे आदरणीय ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे यांचं आगमन होत आहे. मी आदरणीय गौरवजी यांच्याकडे माईक सुपूर्द करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करीत आहेत. महाराष्ट्रातील सुपरिचित सुप्रसिद्ध असे निवेदक, पलीकडे आहेत गायक आणि अलीकडे आहेत लेखक गायक आणि निवेदक. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक
हेलो चेक हेलो चेक हेलो हेलो चेक ओके सुरू का हेलो
आज या ठिकाणी माननीय श्री ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा आजच्या दिवशी संपन्न होत आहे। तरी या कार्यक्रमाचे संयोजक प्रताप काका ढाकणे मित्र मंडळ शेवगाव पाथर्डी यांच्या विद्यमाने मजपामरास आपली सेवा करण्याची सुसंधी या कार्यकर्त्यांनी मिळवून दिली, त्याबद्दल सर्वांचा आभार मानून माझ्या कार्यक्रमाला शिरस्त्याप्रमाणे सुरुवात करत आहे। माझ्या बंधू आणि भगिनीनो, आपणही या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिलात, अजूनही राहतील, सर्वांचा आभार मानून माझ्या कार्यक्रमाला शिरस्त्याप्रमाणे सुरुवात करत आहे। माझे वडील प्रल्हाद शिंदे यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून कार्यक्रमाची सुरुवात करत आहे। या ठिकाणी प्रताप काका ढाकणे यांचा आज वाढदिवस आहे। त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि माझे परमस्नेही मित्र खासदार कार्यसम्राट निलेश भाऊ लंके साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। सर्वांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करून माझ्या एक गीताला सुरुवात करत आहे। बसणार आहेत ते, एक तरी गाणं ऐकतील। खाली बसून घ्या, खाली बसून घ्या। हे पहा, स्टेजवर आता मान्यवरांना बसण्यासाठी जागा करा। निलेश लंके साहेब, आदरणीय ॲडव्होकेट प्रताप काका यांचं आगमन होत आहे। कार्यारंभी तव नाम घेता, कार्यारंभी तव नाम घेता, प्रफुल्लित ही धरती होते। पडता दृष्टी तुझ्या कृपेची, पाषाणाची मूर्ती होते। तुझा करतोस तू गणराया, पण कीर्ती माझी होते। तुझ्या शुभ आशीर्वादाने माझी गाण्यास स्फूर्ती येते।
तरी माझी मूर्ती आणि कीर्ती गाजे परी आहे डोईवर हे संसार तुझे तर तुला आहे ठाऊक हे भवितव्य माझे पण तुझे नाम घेणे हे कर्तव्य माझे. छोटा माणूस मी पण मला शेवटी छोटा माणूस मी पण मला शेवटी वागणूक ऐसी मोठेपणाची मिळो प्रभू तुझ पाशी एक मागतो मागणे जागातील हात माझ्या मनाची मिळो मागतो पांडुरंगाचे धरुणी चरण मागतो पांडुरंगाचे धरुणी चरण पंढरीत यावे या पामराला मरण महाद्वारा पुढे मिरविता देह हा संगती दिंडी वैष्णव जनांची मिळो प्रभू तुझ पाशी एक मागतो मागणे जागातील हात माझ्या मनाची वंदन गीत सादर करत आहे. त्यानंतर केक कापण्यात येईल. हॅलो हॅलो देवा श्री गजानना किती वर्णावे ऋणा देवा श्री गजानना किती वर्णावे ऋणा हे शिवनंदना नंदना नंदना हे शिवनंदना नंदना नंदना बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया 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 बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया. देवा श्री गजानना किती वर्णावे ऋणा देवा श्री गजानना किती वर्णावे गुणा देवा श्री गजानना किती वर्णावे गुणा. हे शिवनंदना नंदना नंदना हे शिवनंदना नंदना नंदना बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया.
माझे हेडफोन लावा जरा, हेडफोन लावून जरा ऐका प्लीज. साऊंड वाले हेडफोन लावून बॅलन्स करा. किती ठोकावी गाडी वाणी हा करतो वाणी, किती ठोकावी कडी वाणी हा करतो आडी, किती ठोकावी कडी वाणी हा करतो आडी. साखरेनं मारली तडी गुळाची आणतो पुडी, साखरेनं मारली दडी गुळाची आणतो बुडी, साखरेनं मारली दडी गुळाची आणतो बुडी. काटलेटला रांगबडी 10 रुपयाला जोडी, 10 रुपयाला जोडी, 10 रुपयाला जोडी. अशी ही आली घडी, अशी ही आली घडी, सांगाव्या किती नडी. अशी ही आली घडी सांगाव्या किती नडी, अशी ही आली घडी सांगाव्या किती नडी. करी तो टना नना टना नना टना नना, करी तो टना नना टना नना टना नना. बाबा मोरया रे बाप्पा मोरया, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया, मोरया रे बाप्पा मोरया. दातार फुटाणे केळ, गीताचा शेवट सादर करताय. दातार फुटाणे केळ लागली त्यांना जळ, साखर फुटाणे केळं लागली त्यांना जळ, साखर फुटाणे केळं लागली त्यांना जळ. महाग झाली फळ, महाग झाली फळ, किती सोसावी कळ. महाग झाली फळं किती सोसावी कळ, महाग झाली फळं किती सोसावी कळ. करता चळवळ थोडं मिळतं या बळ, करता चळवळ थोडं मिळतं या बळ, करता चळवळ थोडं मिळतं या बळ. आता का होतो छळ, आता का होतो छळ, मन हे पार जळ. असा हा होतो छळ मन हे फार जळ, असा हा होतो छळ मन हे फार जळ. दुःखाचे सांगू पुन्हा, सांगू पुन्हा, सांगू पुन्हा, दुःखाचे सांगू पुन्हा, सांगू पुन्हा, सांगू पुन्हा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया. देवा श्री गजानना किती वर्णा वेरुणा, देवा श्री गजानना किती वर्णा वेगुणा, देवा श्री गजानना किती वर्णा वेगुणा. हे शिवनंदना नंदना नंदना, हे शिवनंदना नंदना नंदना. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया, 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 बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया. धन्यवाद 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 साहेब. आज या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय आनंदजी शिंदे साहेब यांचं पुनश्च एकदा शेवगावकरांच्या वतीने पाथर्डीकरांच्या वतीने जोरदार टाळ्यात स्वागत करा. आज या ठिकाणी माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारचंद्र पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय प्रताप काका ढाकणे यांचा या ठिकाणी आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुनश्च एकदा मी ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे मित्रमंडळाच्या वतीने जाहीर स्वागत करतो. आणि यानंतर प्रस्तावना आदरणीय सर्वांना विनंती आहे आपण पाठीमागे सरका, सर्वांना विनंती आहे पाठीमागे सरका. प्रस्तावना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे कार्याध्यक्ष आदरणीय माधवराव काटे ही प्रस्तावना करतील. काकांना इथं केक कापायचा आहे आज या ठिकाणी ओय, अरे माग हो ना इथं केक कापणाऱ्याला ते येऊन दे ना. ओय बाळा फोटो काढला ना तू थोडं मागव आता.
ऐ चला ना हो ना जायला थोडं पाळा ना हो मागे थोडं हो थोडं माग वा वा थोडं माग वा आजचे दिवस त्यांना तर दिसून द्या त्यांना 2 महिने त्यांना दिसून द्या मग नंतर तुम्हीच दिसा हो मागे थोडं द्या प्रस्तावना करा आज या ठिकाणी आपले सर्वांचे नेते ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या शेवगाव नगरीमध्ये जमलेल्या तमाम शेवगाव पाथर्डी तालुक्यातील तमाम माता भगिनींचं मी या ठिकाणी या स्वागत सत्कार समितीच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत करतो. आज या ठिकाणी प्रताप काकांचा हा 55वा वाढदिवस आहे. आज काका 55 वर्ष पूर्ण होऊन 56 वर्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत. अशा या आनंदाच्या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी मी एवढंच म्हणेल की आयुष्याच्या 55 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 30 वर्ष काका संघर्षाचा वारसा या ठिकाणी चालवत आहेत. या ठिकाणी संघर्षाचा वारसा चालवत असताना कुटुंबाचा वारसा चालवणं आणि विचाराचा वारसा चालवणं या 2 गोष्टी जरी वेगळ्या असल्या परंतु या ठिकाणी संघर्षाचा वारसा चालवणं हे अतिशय कठीण आहे. गेल्या 3 पंचवार्षिक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव होऊन हा माणूस समाजामध्ये जनतेच्या कामासाठी रात्रंदिवस या ठिकाणी अहोरात्र कष्ट करतोय. आणि म्हणून एकदा या संघर्ष व्यक्तीच्या विचाराचा वारसा चालवणाऱ्या प्रताप काकांना आपल्याला या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवायचंय. आपल्याला इतिहास माहिती आहे. आदरणीय ढाकणे साहेबांनी या ठिकाणी आपल्या आयुष्याची सुरुवात करताना सर्वसामान्य माणसाचं दुःख स्वतःचं दुःख मानून या ठिकाणी आयुष्यभर या ठिकाणी सेवा केली. तोच वारसा काका या ठिकाणी नव्या जोमानं तेवढ्याच ताकदीनं गेली 30 वर्ष हा वारसा या ठिकाणी चालवत आहेत. मी या निमित्ताने आवर्जून सांगेल की 1 महिन्यापूर्वी आपण मनावर घेतलं आणि आपली ताकद काय असती, सर्वसामान्यांची ताकद काय असती, ती ताकद आपण नगर दक्षिणेच्या लोकसभेच्या मतदारसंघातून या ठिकाणी दाखवून दिली. आणि ती ताकद आदरणीय खासदार लंके साहेब आपल्या बरोबर आहेत. आणि म्हणून आपल्याला हाच इतिहास पुन्हा एकदा घडवायचा आहे. आपल्याला विधानसभेमध्ये काकाला आमदार म्हणून या ठिकाणी पाठवायचे. मी आपल्याला सगळ्याला विनंती करतो की आपण दोन्ही हात वरती करा आणि काकाला विधानसभेमध्ये पाठवायचंय असं एकदा या ठिकाणी मला सांगा. आणि म्हणून इतिहास या ठिकाणी जो कोणाचा इतिहास लिहिला जातो तो ज्यांनी संघर्षाचा वारसा पुढे चालवलाय त्यांचा इतिहास लिहिला जातो. आणि म्हणून काका तुम्ही आमदार 100% या ठिकाणी होणार आहेत. जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. मी या निमित्तानं माझ्या प्रास्ताविकेत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ होईल. मी सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित